बाबा सिद्दीकी काँग्रेसचा महत्त्वाचा समजला जाणारा चेहरा, पण बाबा सिद्दीकींनी ऐन निवडणुकीच्या वेळी काँग्रेसचा हात सोडलाय. बाबा सिद्दीकी हे कोण आहेत? 48 वर्ष काँग्रेस सोबत काम केल्यानंतर त्यांनी काँग्रेस का सोडली? अनेक नेते काँग्रेस सोडत आहेत, पण तरी महाराष्ट्रात काँग्रेस का फुटत नाही? सिद्दीकी यांच्यासह आणखीन कोणत्या नेत्यांच्या बाबतीत काँग्रेस सोडण्याच्या चर्चा आहेत, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आधी जाणून घेऊयात बाबा सिद्दीकी हे कोण आहेत. मुंबईतील काँग्रेसचा एक महत्त्वाचा नेता, माजी आमदार, माजी मंत्री आणि पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून बाबा सिद्दीकी यांची ओळख आहे. मुंबईतील MMK कॉलेजमध्ये शिकत असतानाच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विद्यार्थी असतानाच त्यांनी अनेक आंदोलनात सहभाग घेतला. बाबा सिद्दीकी 1999, 2004 आणि 2009 मध्ये सलग 3 वेळा आमदार बनले. त्यांच्यावर राज्यमंत्री पदाचीही जबाबदारी होती. मुंबईतील काँग्रेसचे मास लीडर म्हणून सिद्दीकींची ओळख आहे. बाबा सिद्दीकी यांना पक्षात काही अडचणी होत्या आणि त्यामुळे त्यांनी पक्ष सोडला, अशा राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. सिद्दीकी यांच्यासह आणखीन कोणत्या नेत्यांच्या बाबतीत काँग्रेस सोडण्याच्या चर्चा आहेत, हे जाणून घेऊयात. काँग्रेसचे अशोक चव्हाण, सुशील कुमार शिंदे, प्रणिती शिंदे, अमित देशमुख, धीरज देशमुख आणि विश्वजित कदम यांची नावं समोर आली होती. ज्याप्रमाणे शिवसेना फुटली, राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, पण त्याप्रमाणे काँग्रेस का फुटत नाही याचं कारणही पाहूयात. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांना ईडीच्या कारवाईची चिंता नसल्यानं बरेच नेते काँग्रेस सोडून जाण्याची घाई करत नाही. ज्याप्रमाणे एकनाथ शिंदेसोबत बंड करणारे प्रताप सरनाईक आणि भावना गवळी, तरी इकडे अजित पवारांसोबत बंड केलेले छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ ईडीच्या कारवाईला घाबरून भाजपसोबत गेले, असा आरोप केला जातोय. शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आहे, त्यामुळे कोणत्याही नेत्यानं बंड केलं तर त्या विरोधात अपात्रतेची कारवाई केली जाऊ शकते. ज्या प्रकारे एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर परिस्थिती निर्माण झाली होती आणि काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्यानं कुणीही बंड केलं तर त्यांच्या विरोधात कारवाई केली जाण्याची भीती हे एक कारण आहे ज्यामुळे काँग्रेस फुटत नाहीये. नेतृत्व हेही एक कारण आहे. म्हणजे नेमकं काय तर ते पाहूयात. ज्या प्रकारे शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीमध्ये शरद पवार आणि अजित पवार, तसं काँग्रेसनं महाराष्ट्राला अनेक मोठे नेते दिलेत, पण असे नेते नाहीत ज्यामागे बहुसंख्य संख्याबळ आहे. त्यामुळे राजीनामा देऊनच काँग्रेस सोडण्याचा पर्याय हा काँग्रेसच्या नेत्यांपुढे आहे. तसेच आणखीन एक कारण आहे, ते म्हणजे भाजपमध्ये सामील होऊन अपेक्षित गोष्टी न मिळण्याची भीती ही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आहे. म्हणजे काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर भाजपात प्रवेश केल्यानंतर जी विचारधारा भाजपची आहे तशी काँग्रेसच्या नेत्यांची नाही आणि त्यामुळे त्यांना भाजपशी जुळवून घेण्यास अडचण निर्माण होतात. तर इकडे काँग्रेस हाच एकमेव विरोधी पक्ष आहे ज्यामुळे अंदाज घेऊन पक्षांतराचा निर्णय काँग्रेसच्या नेत्यांना घ्यावा लागतो आणि म्हणूनच काँग्रेस भाजप सोबत जात नाही. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.